बाई आहे तरी कोण? परवा सागर बाबाच्या रूम मध्ये सुद्धा काहीतरी शोधत होती. जीवा शेठ हिच्यावर नीट लक्ष ठेवायला पाहिजे. आता तुमच्याकडं कुणाचं लक्ष जाण्या अगोदर इकडनं सटका. मंदारने मला विचारले की तू सुशांतच्या जागी असतास तर तू काय केलं असतास? आता त्याला काय सांगू की मी ही सुशांतच्या जागी आहे. प्रॉब्लेम फक्त वेगळा. मीही माझ्या बायकोला फसवतोय. माझं तिच्यावर प्रेम आहे तरीही तिला सत्य सांगायला घाबरतोय. आणि मुक्ताला सत्य कधी ना कधी तरी कळेलच. तिला सगळं कळेल ही भीती आहेच. असं वाटतं की काहीतरी चमत्कार व्हावा आणि पूर्वी घडलेलं ते सगळं पुसलं जावं, म्हणजे मग आम्ही दोघंही सुखात राहू शकू. पण जर अशी काही जादू होणारच नसेल तर सध्याचे आमचे सुखाचे आनंदाचे क्षण तरी असेच कायम राहू देत. आणि त्यासाठी मी काय वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. ज्योती, विनी अचानक आपल्या घरी कशी राहायला आली? अगं सगळं सामान घेऊन आली ती. तुला काही माहितीये का? म्हणजे तिच्या सासरी काही प्रॉब्लेम नाहीये ना? ज्योती, तुला काहीतरी विचारतोय मी. अगं सगळं सामान घेऊन आली विनी. ज्योती, काय झालंय तुला? काही बिनसलंय का तुझं? बोलत का नाहीस माझ्याशी? मला वाटतं तुझ्याशी बोलण्यासारखं आता काही राहिलेलं नाहीये. म्हणजे काय? हे बघ, मी तुला भरपूर वेळ दिलाय. तुझी बाजू समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यामुळे तुझ्यात काही फरक पडतोय असं काही मला वाटत नाहीये. एक लक्षात ठेव, मी हे फार काळ सहन करणार नाही आणि कुढत तर अजिबात बसणार नाही. मला जर का असह्य झालं ना तर हे घर सोडून मी निघून जाईन. लक्षात ठेव. मंदार, चल लवकर. अरे उशीर होतोय ना.
मधुरा, सावकाश सावकाश. काय झालं? बरं वाटतंय? बरं आर यू ओके? या मी डॉक्टरना बोलवू का? कमी नको जाऊ ऑफिसला. काय होत आहे? सकाळपासून मळमळतंय. दुसऱ्यांदा उलटी झाली. आपल्याला कळतं ना की आपल्याला बरं वाटत नाहीये, तर आपण आराम करायचा ना. आता मी गेल्यावरती वरती खालती करत बसू नकोस. टेक रेस्ट. ओके? आय विल. पण मला कळतच नाही अरे, सकाळपासून असं काय होतंय? सांगू, कालची भजी बहुतेक बाधली तुला. हो रे, मला सुद्धा असंच वाटतंय. पण तू सुद्धा खाल्ली होतीस ना? अगं पण माझं पोट भरल्यानंतर मी थांबलो. तू आपली खातच सुटली होतीस. मंदार, कम ऑन, डोंट एक्झॅजरेट. हा, आणि खाल्ली थोडी जास्त तर. शिवाय पाऊस काय मस्त पडतोय 2 दिवस. करेक्ट, ती भजीच बोलतायत आता. मग मी आता काय करू? आता काहीही करू नकोस. दिवसभर आराम कर. संध्याकाळी मी आल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जाऊया. ओके? अरे पण डॉक्टर कशाला? जस्ट टू बी ऑन द सेफर साईड. मंदार, आय एम परफेक्टली ऑल राईट. प्लीज यार, जाऊया. माझा ऐक. चल मी निघतो. अरे पण ब्रेकफास्ट रेडी आहे. अगं हे बघ, तू नको काळजी करूस. मी काहीतरी खाऊन घेईन. प्लीज आराम कर तू. आणि मी तुला ऑफिसमध्ये गेल्यावरती फोन करेन. प्लीज टेल मी हाऊ यू फील. खरं खरं सांग. ओके बाबा, आय बी ओके. बाय. टेक केअर. बाय. झोप येते म्हणजे काय? केवढं जेवलीये मी मम्मा. खरं म्हणजे अजूनही मी कॅलरीज मोजूनच खाते, पण तू प्रेमाने एवढं काय काय बनवलंस म्हटल्यावरती मी थोडे 4 घास जास्त खाल्ले. काही जेवली नाहीये, सगळं फुकट जाणार आहे त्याला. मम्मा, ईट हेल्दी अँड स्टे फिट अजूनही माझं हेच तत्व आहे. पुरे पुरे. खरं सांगू मामा, माहेर पण काय असतं हे आज मला कळलं. पण काय म्हण, तुला चांगलं सासर मिळालं नाही? म्हणजे मला वाटतं तुझी जाऊ मधुरा छान वागते तुझ्याशी, नाही? खूपच चांगली. आणि घरातले आणखी म्हणजे भाऊजी ते काय म्हणतात, कसे आहेत ते? चांगले आहेत, खूप प्रेमळ आहेत, सच्चे आहेत. आणि मेन म्हणजे एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीजचे मालक असून सुद्धा त्यांना फार गर्व नाहीये ग. दॅट्स रिअली नाईस. नाही म्हणजे बघ ना, कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज खरंच खूप मोठं नाव आहे ग. म्हणजे कुठलाही व्यवसाय बघ, त्यात यांचं नाव आहेच आणि अगदी यशस्वी. खरंच. पण एवढं असून सुद्धा घरात बिझनेस बद्दलचं बोलणं फारच कमी असतं, जवळजवळ नसतंच. अच्छा बच्चा, आपले जावई बापू म्हणजे सुशांत, त्यांच्यावर एक्झॅक्टली या व्यवसायातली काय जबाबदारी, म्हणजे त्यांचा किती शेअर आहे याच्यात? काय माहिती नाही, मी कधी काय विचारलं नाही. काय विनी, अगं आपल्या बायकांचं ना हेच चुकतं. आपल्या पुरुषांचा व्यवहार एक्झॅक्टली काय आहे, आपल्या कुटुंबाचे घरातले बाहेरचे व्यवहार काय आहे, आपल्या कंपन्या बऱ्या वाईट पण त्या कशा चालल्या आहेत, त्यांचे शेअर्सचे भाव काय आहे, त्यामुळे आपल्याला किती फायदा किती नुकसान होणार आहे, ह्या सगळ्याची माहिती आपल्याला असायला हवी ग. आपली प्रॉपर्टी किती, त्यात एक्झॅक्टली आपला वाटा किती, हे सगळं माहिती असायला हवं. 1000 गोष्टी असतात ग. पण मम्मा, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळून मी काय करू? मला यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. असं बोलून चालत नाही विनी. आज आपली परिस्थिती काय झाली पाहतेस ना. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का मम्मा? नाही, तू मला काही बोलली नाहीयेस. सांगते, सगळं सांगते. हे बघ विनी, कालपर्यंत आपण श्रीमंत सरदेसाई होतो. आता घरातले इतर सरदेसाई श्रीमंत आहेत, पण तुझे आई बाबा त्यांच्या हातात मात्र भिकेचा कटोरा आहे. काय बोलतेस काय तू मम्मा? खरं तेच बोलते. हे बघ विनी, मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती काढ.
आज माझी जी परिस्थिती झाली आहे ना ती तुझी व्हायला नको, म्हणून तुझी मम्मा तुला हे सांगते. कळलं तुला? तू बस, मी आले. ताई आत्या, मी इकडे आहे ग, ये. ए अगं, तू किचन मध्ये काय करतेयस? तुला बरं नाहीये ना? हे काय चाललंय तुझं? तू सोड पहिली, सुरी सोड. अगं काय बाई, चाललंय? मला काही होत नाहीये ग. काही होत नाहीये. तू सोड पहिलं ते. ये इकडे. मला पप्पानी सांगितलं तुला विश्रांतीची गरज आहे. अगं बाई, परमेश्वरांनी वरनं विश्रांती घेऊनच पाठवले आम्हाला खाली. ते काही नाही. ताप गेला म्हणजे विकनेस जाते. तू पहिली अगं इथे ये. बाई. इथे ये, इथे ये. इकडे अशी ये. अगं हो. बस बस पहिली. झालं समाधान? हो. कशी आहेस? अगदी छान. आणि सागर? तोही मजेत आहे. आत्या, आय फील सो लकी की मला सागर सारखा नवरा मिळाला. माझी सगळी भीती, माझा सगळा वेडेपणा, इतके दिवस सगळं सहन करत राहिला आणि माझ्यावर भरपूर प्रेम करत राहिला. आणि म्हणूनच हे सगळे आनंदाचे दिवस बघायला मिळतात. मुक्ते, लग्न झाल्यापासून प्रथमच तुझ्या तोंडून हे सगळं ऐकते. इतकं बरं वाटतंय ग बाई. येऊ का घरात? अरे अनिरुद्ध, तुला काय घरात यायला परवानगी लागते? ये की. ती बघ मुक्ता आलीये. हेच मी ओळखतो हिला. कसा? अरे कसं म्हणजे काय? या तुझ्या ताई आत्यानी तुझ्याबद्दल मला इतकं सांगितलं होतं, इतकं म्हणजे असं चौफेर. तेव्हा तू मला रस्त्यात अचानक कुठेही भेटली असतेस ना तर मी ओळखलं असतं की दिस इज मुक्ता. आणि माझ्याबद्दलही तसं थोडंफार तुला सांगितलं असेलच तुझ्या ताई आत्यानी. म्हणजे मी तुला कुठे अचानक भेटलो असतो तरी तू मला ओळखू शकली असतीस. थोडंफार. अहो, आमच्या ताई आत्याला हल्ली बोलायचा दुसरा विषयच नसतो. सारखा आपला माझ्या कॉलेजचा मित्र आणि आत्ताचा सुप्रसिद्ध नाटककार अनिरुद्ध राजगुरू. ए, तुम्ही दोघही जण माझी फिरकी घेताय होय ना? सगळं कळतंय मला. थांब, मी चहा आणते. ए, तुला आता मी काय सांगितलं? तू विश्रांती घेणार आहेस, इकडेच बसणार आहेस. चहा मी आणते. बरं बघतं, तू चहा करणारच असशील तर गवती चहा आणलाय. गवती चहा घाल, आलं घाल आणि मस्तपैकी चहा करून दे ताई आत्याला. तिलाही जरा आराम वाटेल. आणि बरं का अनुराधाबाई, तुमच्यासाठी फळं आणलीत. रोज एक फळ खायचं. अरे बाय द वे, तुला त्या सफरचंदाविषयी एक सिक्रेट गोष्ट माहिती आहे की नाही? सगळ्या जगाला माहिती आहे पण तरी सिक्रेट आहे ती. An apple a day keeps doctor away. चला, मी निघतो. काका थांबा ना, मी आत्ता चहा करून आणते. नाही, चहा फिर कमी. आज मी जरा घाईत आहे. मी मुख्य आलो होतो कशाला? हे सगळं द्यायला आणि या बाईसाहेबांना बघायला. चला, ओके, बाय. ए आत्या, मला तुझे मित्र खूप आवडले ग. तुझ्याबद्दल आणि सागरबद्दल ऐकून सुद्धा खूप बरं वाटलं. छान आनंदात राहत आहे, ऐकूनच बरं वाटतंय खूप. तुला खरं सांगू आत्या, उशिरा का होईना पण हे आनंदाचे क्षण आता माझ्या पदरात आले ना, मलाही खूप छान वाटतंय. पण दुसऱ्या बाजूला अशी भीतीही वाटते की आता आमच्या सुखाला कोणाची दृष्ट नको लागायला. ए वेडाबाई, नाही ते विचार नाही मनात आणायचे आता. चल चल, माझ्यासाठी छानपैकी चहा कर बरं. आणते ना, गवती चहा घालून. बोल, काय बातमी? तुमच्या सांगण्यावरून मी सरदेसाई फॅमिलीत राहते, पण तिथे सगळं व्यवस्थित आहे असं मला वाटतं.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे सागर आणि मुक्तावरही मी लक्ष ठेवून होते, पण त्या दोघांचे बिहेवियर एकदम नॉर्मल आहे. म्हणजे त्या दोघांमध्येही काही प्रॉब्लेम आहे असं नाही वाटत आहे मला. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी सागरची डायरी सुद्धा मिळवली होती. मग पण ती डायरी माझ्याच रूम मधून माझ्याच बॅगेतनं नाहीशी झाली. याचा अर्थ सर, त्या घरात माझ्यावरही कोणी लक्ष ठेवू नये. कोण असेल तो? स्वतः सागर? पुढच्या वेळेपासून जरा सावधपणाने काम कर. आणि तुला जे काही पुरावे आढळतील ना, ते जरा सांभाळून ठेव. ठीक आहे? आधी तू आली होतीस, तू आधीच निघ. ओके सर. हाय. मी तुला म्हटलं मी लगेच येतो, पण मी जरा कामात अडकलो आणि आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला सांग, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले आता याच्या पुढे खूप काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आता निष्काळजीपणे वागून चालणार नाही. तुम्हाला सांगशील का काय झालं ते? डॉक्टर सुद्धा हेच म्हणाले की सगळ्यात आधी मंदारला सांग. मग सांग ना. डोंट ट्राय माय पेशन्स नाउ. मंदार, मी तुला फोन करून सांगणार होते, पण देन आय थॉट पर्सनली सांगितलेलं बरं. प्लीज कम टू द पॉइंट. काय झालंय? डॉक्टर म्हणाले की मंदार इज गोइंग टू बी अ फादर. What are you saying? खुश है ना? अरे इसी दिन का तो इंतजार था.